बातमी पुण्यातून आहे। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंताही मिटली आहे। पुणे जिल्ह्यासह शहराला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणंही भरलेली आहेत। खडकवासला धरण 100% भरलंय। खडकवासला धरणाची 1.97 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। तरी दृश्य आपण पाहतोय, पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। दीपाली, अगदी बरोबर आहे। पुणे शहरासह जिल्हाभरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की पावसाळ्याचा 2 महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे आणि अद्याप 2 महिने पावसाळा बाकी आहे। मात्र हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला आहे, इथून पुढचा जो 2 महिन्यांचा पाऊस असेल त्यामध्ये तूट जाणवेल, तो सरासरीपेक्षा कमी असेल। असं असलं तरी राज्यभरात मराठवाड्यात पावसाची तूट जाणवते। मात्र पुणे जिल्ह्यातील सगळीच धरणं आता काठोकाठ भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीच धरणं 95% अधिक टक्केवारीमध्ये भरलेली आहेत। मी सध्या पुणे शहराला ज्या खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो, ही जी धरण साखळी आहे, 4 धरणांची ही धरण साखळी आहे आणि याच धरण साखळीमधून पुणे शहराला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो। त्यामध्ये खडकवासला धरण असेल, टेमघर धरण असेल, पानशेत असेल, वरसगाव असेल, ही 4 धरणांची जी साखळी आहे, या साखळीतील 3 धरणं 100% भरलेली आहेत। तर टेमघर धरण आजच्या स्थितीला 96.39% भरलेला आहे। अर्थातच पुढील वर्षभराचा जो पाणी पुरवठा पुण्याला जे पाणी लागतं शहराला, त्या सगळ्या पाण्याची सोय सध्या झाली असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे पुणे शहरासह जिल्हाभरातील सगळ्या नागरिकांची सध्या चिंता मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील काही कालावधीमध्ये घाटमाटा आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस होईल असं देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे सध्या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 11,000 क्युसेक वेगाने जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तो वाढवला जाऊ शकतो अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जाते। मात्र शेतकरी असतील, उद्योजक असतील किंवा सामान्य नागरिक असतील, यांच्यासाठी ही सुखावणारी बातमी आहे की पुढच्या वर्षभरासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं सध्या पुणे जिल्ह्यासह शहराकडे आता धरणांमध्ये त्या पाण्याचा साठा झालेला आहे। अद्याप देखील 2 महिन्यांचा पावसाळा बाकी असल्यामुळे पुढे देखील पाऊस पडणार आहे। विशेषतः घाटमाता आणि धरण परिसरात जोरदार पाऊस पुढील 2 महिन्यात पडणार आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पुणे शहरातील सगळ्या नागरिकांची सध्या पाण्याची चिंता मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दीपाली, निश्चितच अजिंक्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय, पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता अखेर मिटली आहे। हे धरण आपण पाहतोय, खडकवासला धरण 100% भरलेलं आहे। सध्या या धरणात 1.97 टीएमसी इतका पाणी साठा आहे। त्यामुळे कुठेही पाणी कपात आता पुणेकरांसाठी होणार नाहीये। खडकवासला धरण हे भरल्यामुळे आता वर्षभरासाठी तरी पाण्याची चिंता पुणेकरांची मिटली आहे।